गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता उरकून निघालो आहे एका मित्राच्या लग्नाला. साधारण 2 तास लागतात, त्यामुळे आपण लवकरच निघालो आहे कारण की 12:30चं लग्न आहे. तर इथून जाऊन एका मित्राला आता आपण पिकअप करणार आहे हडपसर रेल्वे स्टेशनपासून, आणि तिथून मग 2 जण सोबत निघणार आहे. श्रीगोंदा साईडला लग्न आहे, त्यामुळे लवकरच निघालो आहे. बाहेर वातावरण पण छान झालेलं आहे. सगळा प्रथा पाहत आहे आपण कशी खेळण्याच्या मूडमध्ये आहे. थोड्या न्यूज बघून म्हणलं निघावं, तेवढंच माहिती राहते काय चाललंय काय नाही. पार्किंगला जाऊन थोडं चेन लूप करू, कारण की बरेच दिवस झाले चेनला लूप केलेलं नाही आहे. ते आपण सेलचं चेन लूपसाठी वापरतो, ते करून निघूया. चला. थोडा पाऊस चालू झाल्यामुळे काही व्हिडिओ बनवता आला नाही, तरी आत्ता आपण आपले मित्र संचित नरे यांना सोबत घेऊन सोलापूर हायवेने पाटस साईडला चाललो आहे. तिथून मग पाटसच्या टोलनाक्यावरून लेफ्ट साईडचा टर्न घेणार आहे. आत्ता वरवणमध्ये पोहोचतो आपण. तर पाटस टोलनाक्यावरून लेफ्ट घेऊन आपण डोकराई फाटा या ठिकाणी जाणार आहे. चला तर मग प्रवासाचा आनंद घेऊया. कधी ऊन तर कधी पाऊस, असं एकामागे एक चालू आहे. तरी आता भरपूर टाईम झाला आहे. लग्न टायमावर लागेल, त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर कार्यालयात पोचावं लागेल. ऑलरेडी भरपूर उशीर झाला आहे. लग्न टायमावर झालं, त्यानंतर आता विधी चालू आहे. विधी झाली की फोटोशूट वगैरे होईल. मग नवरदेवासोबत आपण फोटो वगैरे त्याला भेटू आणि जेवण करायला जाऊया. आत्ताच आपण नवरदेवाला भेटून इकडे जेवणासाठी आलेलो आहे. जेवण कार्यालयात बघू शकता किती गर्दी आहे. चला तर जेवायला बसूया. जेवण आल्यानंतर तुम्हाला पदार्थ पण काय काय ते दाखवतो, काय काय मेनू बनवलेला आहे, काय काय नाही. आपण पाहू शकता बटाटा, चना मसाला, पुलावा, पुरी, पापड, शेंगदाणा चटणी आणि गुलाबजाम पण आहेत. लग्नातून बाहेर पडल्यानंतर मित्राची RX 100 चालवण्याचा मोह आवडता आला नाही, त्यामुळे RX 100 चालवण्याचा निर्णय घेतला. ऑल टाईम फेवरेट अशी ही सर्वांची आवडती ड्रीम बाईक आहे. मित्राचा निरोप घेतल्यानंतर मी आणि संचित परत मार्गस्थ झालो. नंतर जाता जाता परिक्रमा कॉलेज लागले. तिथे संचितचे थोडे कॉलेजचे काम होते. मग आलोच आहे तर कॉलेजला व्हिजिट देऊनच जावं म्हणलं.
आणि तुम्हाला पण कॉलेजचा कॅम्पस वगैरे दाखवता येईल. गावाकडचं कॉलेज आहे, एकदम फ्रेश वातावरण आणि कॅम्पस पण मोठा आहे भरपूर. चला तर मग कॉलेजची सफर करूया. इथे भरपूर सारे कोर्स आहे, डिग्री, डिप्लोमा, MBA असे. चला तर मग. कॉलेजमधून निघाल्यानंतर दौंड या ठिकाणी आलो. तिथे आल्यानंतर संचित म्हणला एवढ्या जवळ आलोच आहे तर मग सिद्धटेकच्या गणपतीला पण जाऊन 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे लगेच होकार दिला आणि आम्ही तिकडे मार्गस्थ झालो. ही मंदिराच्या जवळचीच नदी आहे. नदी क्रॉस केली की लगेच मंदिर आहे. समोरच बहुतेक गावची वेस पण आहे. भरपूर मोठी कमान आहे गावच्या वेशीवर. गाडी पार्किंगमध्ये पार्क करून आपण आता मंदिराच्या परिसरात आलो. आपण मंदिराची 1 नंबरची कमान पाहू शकतो. याच्या आतमध्ये पण अजून एक कमान आहे आणि समोर मंदिराचा कळस दिसत असेल आपल्याला. चला तर मंदिरात जाऊया. या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर मेन मंदिर आहे. मंदिराच्या समोर पण बसायला भरपूर जागा आहे. तिथे आल्यानंतर आपण दर्शन घेतल्यानंतर थोड्या वेळ बसू शकतो. भाविक पण इथे बसलेले आहेत. आतमध्ये मेन मंदिरात फोटो शूट अलाउड नाही, त्यामुळे आपल्याला आतमध्ये व्हिडिओ करता आला नाही. हे अष्टविनायकाचे बाकीचे गणपती आहेत. आपण पाहू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती इथे विक्रीस ठेवलेल्या आहेत. अशा मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. परत आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. नारळाची बाग आपण बघू शकतो. भरपूर मोठी नारळाची बाग आहे आणि हायवेच्या साईडलाच असल्यामुळे लगेच लक्ष तिकडे जाते. जस्ट आत्ताच पाऊस झाल्यामुळे साईडला पाणी पण साचलेले आहे रोडच्या. चला तर मग आपण आता रोडच्या साईडचा व्ह्यू एन्जॉय करत प्रवासाचा आनंद घेऊया.
जसे आपण सिटीत एंटर होतो तसं निसर्गाचा व्ह्यू कमी आणि सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं जास्त चालू होतात. आपण पाहू शकता की सिटीत आलेला फरक लगेच समजून येतो. तर अशा पद्धतीने 1 तासाच्या प्रवासानंतर आत्ता आपण नोबल हॉस्पिटलच्या ब्रिजजवळ पोचलो आहे. आत्ता ब्रिजवर आहेत आणि आपण राईट साईडचा टर्न मारून चंदननगर बायपासकडे जात आहोत. तिथे मग आपला मित्र संचितेची गाडी पार्क केलेली आहे. ती गाडी घेऊन मग आपण पुढे घरी जाणार आहोत. आपण पाहू शकता मोठा पाळणा इथे लागला आहे आणि आता आपण मगरपट्टा सिटीचं जे गेट आहे त्या गेटमधून आत जाणार आहे. कारण की स्ट्रेट गेलो तर भरपूर ट्रॅफिक राहील, त्यामुळे या साईडने आपण जाऊन गाडी घेणार आहे. तर आत्ता जस्ट आपण 8:30 वाजता घरी पोहोचलो. प्रवासामुळे थोडं थकल्यागत वाटत होतं, त्यामुळं फ्रेश झालो आणि आता प्रथा पण जेवण करायला सुरुवात केलेली आहे. तर आता तिला थोडं जेवण चारतो. आणि आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि असंच चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक शेअर पण करा. चला भेटूया पुढच्या वेळेस नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.